नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर चला तर मग बघूया रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयातील प्राणीसृष्टी म्हणजेच ॲनिमल किंगडम या लेसन विषयीचे काही प्रश्न। चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न। बघा, स्पोंगोकोएलच्या वरच्या बाजूला उघडणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ ऑस्क्युलम, ब निडोब्लास्टस, क स्पिक्युल्स आणि ड ऑस्टिया। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑस्क्युलम, म्हणजे स्पोंगोकोएलच्या वरच्या बाजूला उघडणे ऑस्क्युलम असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोआनोसाइट्सना रिकामी जागा असेही म्हणतात। तर बघा, फ्लॅंगेलेटेड पेशी, कॉलर पेशी, अमिबोइड पेशी किंवा एपिडर्मल पेशी। तर कोआनोसाइट्सना कॉलर पेशी असेही म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, जीवात वेगवेगळे लिंग नसण्याच्या गुणधर्माला रिकामी जागा म्हणतात। तुम्हाला माहिती असेल, लिंग स्त्रीलिंग आणि पुल्लिंग असे दोन लिंग असतात आणि काही प्राणी असे असतात की त्यांच्यामध्ये वेगवेगळे लिंग नसून दोन्ही लिंग एकाच प्राण्यांमध्ये असतात, त्यांना काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक अ आहे हर्माफ्रोडाईट, ब ओगॅमस, क होमोगॅमस आणि ड हेटेरोगॅमस। तर यांना हर्माफ्रोडाइट्स असे म्हणतात, ज्यांच्यामध्ये वेगवेगळे लिंग नसून एकच लिंग असतं। त्यानंतर आहे, छत्रीच्या आकाराचे कोइलेंटरेट्स म्हणतात, रिकामी जागा म्हणतात। बघा, अ मेडुसा, ब पॉलिप, क टेनिया आणि ड ऑरेलिया। तर छत्रीच्या आकाराचे कोइलेंटरेट्सला मेडुसा असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, सजीव प्राण्यांपासून प्रकाश उत्सर्जित होण्याच्या गुणधर्माला रिकामी जागा असे म्हणतात। तर बघा, सजीव प्राण्यांपासून प्रकाश उत्सर्जित होण्याच्या क्रियेला किंवा गुणधर्माला। तर पर्याय क्रमांक आहे बायोल्युमिनेसेन्स, त्यानंतर आहे फॉस्फेरेसेन्स, त्यानंतर आहे बायोफॉस्फेरेसेन्स आणि सायटोल्युमिनेसेन्स। तर बघा, बरोबर उत्तर आहे बायोल्युमिनेसेन्स, म्हणजे सजीव प्राण्यांपासून प्रकाश उत्सर्जित होण्याच्या गुणधर्माला बायोल्युमिनेसेन्स असे म्हणतात। खालीलपैकी कोणाला पोर्तुगीज युद्धवीर असे म्हणतात? बघा, पोर्तुगीज युद्धवीर। तर पर्याय अ आहे पेनाटुला, ब फिजेलिया, क ॲडमशिया आणि ड मेड्रेना। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फिजेलिया यांना पोर्तुगीज युद्धवीर असे म्हणतात। कोणत्या फायलममध्ये जलसंवहनी प्रणाली आणि नळीचे पाय असतात? बघा, फायलम असतात, फायलम किंगडम्स असतात वेगवेगळे, तर त्यांच्या फॅमिलीज असतात, त्यांच्यामध्ये जलसंवहनी प्रणाली आणि नळीचे पाय कोणत्या फायलमला आहे? तर बघा, अ ॲनेलिडा, ब आर्थ्रोपोडा, क एकिनोडर्मॅटा आणि ड मोल्युस्का। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे एकेनोडर्माटा। एकेनोडर्माटा या फायलममध्ये जलसंवहनी प्रणाली आणि नळीचे पाय असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्व प्राण्यांचे वैशिष्ट्य नाही? बघा, तर युकॅरियोटिक पेशी, बहुपेशीयता, प्रकाश संश्लेषण आणि विषमज्वर पोषण। तर बघा, बरोबर उत्तर आहे प्रकाश संश्लेषण, म्हणजेच प्रकाश संश्लेषण हे सगळेच प्राणी करू शकत नाही। ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य असते म्हणजेच क्लोरोफिल प्रेझेंट असतो, अशांनाच प्रकाश संश्लेषण करता येतं। म्हणजेच यामध्ये सगळ्यात जास्त प्लांट्स म्हणजे झाडे हे प्रकाश संश्लेषण करू शकतात। त्यानंतर आहे ऑर्थ्रोपोडा या फायलमचे परिभाषित वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, अ सांधेदार उपांग असतात, ब रेडियल सममिती असते, क जलसंवहनी प्रणाली असते आणि ड नॉटोकॉटची उपस्थिती। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे सांधेदार उपांग। आर्थ्रोपोडामध्ये सांधेदार उपांग असतो, म्हणूनच ते आर्थ्रोपोडा फायलममध्ये येतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सममिती प्राण्यांमध्ये आढळत नाही? त्यामध्ये पर्याय आहे द्विपक्षीय सममिती,
रेडियल सममिती, क गोलाकार सममिती आणि ड असममित सममिती. बघा, प्राण्यांमध्ये द्विपक्षीय सममिती आढळते, म्हणजे एका प्राण्याचे सारखे दोन भागात आपण विभाजन करू शकतो. त्यानंतर रेडियल सममिती आढळते. त्यानंतर असममित सममितीसुद्धा असते, जसे की अमिबा आहे, त्यानंतर हायड्रा आहे. ओके, तर गोलाकार सममिती ही प्राण्यांमध्ये आढळत नाही, म्हणूनच याचे बरोबर उत्तर आहे गोलाकार सममिती. कोणत्या फायलममध्ये निमॅटोस्टिस नावाच्या डंकणाऱ्या पेशी असलेले जीव असतात? तर अ आहे पोरीफेरा, ब निडारिया, क प्लॅटीहेल्मिंथस आणि ड निमॅटोडा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे निडारिया. निडारिया या फायलममध्ये निमॅटोस्टिस नावाच्या डंकणाऱ्या पेशी असलेले जीव असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे वर्ग कोर्टाडा या फायलममध्ये परिभाषित वैशिष्ट्ये काय आहे? तर वर्ग कोर्टाडा या फायलममध्ये परिभाषित वैशिष्ट्ये काय आहे? कॉर्डेटा पाहिजे होतं. तर बघा, खंडित शरीर, नोटोकॉडची उपस्थिती आणि एस्कोस्केलेटन आणि रेडियल सममिती. बघा, कॉर्डेटा म्हटल्यानंतर नोटोकॉडची उपस्थिती असे होते. कॉर्डेटा मीन्स नोटोकॉड. ओके, चला तर मग नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणते सस्तन प्राण्याचे वैशिष्ट्य आहे? सस्तन प्राण्यांचे वैशिष्ट्ये, तर त्यांचे अंडी घालणे, खवले असणे, दूध उत्पादन करणे किंवा गील असणे. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे दूध उत्पादन करणे. जेही दूध उत्पादन करणारे प्राणी आहेत, जसे की गाय, म्हैस, हे सगळे प्राणी सस्तन प्राण्यांमध्ये येतात. त्यानंतर आहे मोलस्कमधील रेडुलाचे कार्य काय आहे? मोलस्कमधील रेडुलाचे कार्य काय आहे? तर उत्सर्जन, श्वसन, आहार आणि रक्ताभिसरण. तर बरोबर उत्तर आहे आहार. तर मोलस्कामधील रेडुलाचे कार्य हे आहार घेणे असे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अपृष्ठवंशीय प्राण्याचे उदाहरण आहे? अपृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना नोटोकॉड प्रेझेंट नाही. तर बघा, शार्क, साप, गांडूळ किंवा गरुड. तर अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजेच गांडूळ आहे की त्याच्या पाठीमध्ये नोटोकॉड हा प्रेझेंट नसतो. त्यानंतरचा प्रश्न आहे सुडोकोइलॉमसाठी कोणते फिलम ओळखले जाते किंवा फायलम ओळखले जाते? तर बघा, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, नेमाटोडा किंवा एकाइनोडर्मेटा. तर सुडोकोइलॉमसाठी नेमाटोडा हे फायलम ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात जटिल पातळीचे संघटन रिकामी जागा आहे. जटिल पातळीचे संघटन, तर ॲनेलिडा, प्लॅटीहेल्मिंथस, कोइलेंट्राटा किंवा पोरीफेरामध्ये आढळतो. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ॲनेलिडा हे सर्वात जटिल पातळीचे संघटन आहे. त्यानंतर आहे डिप्लोब्लास्टिक प्राण्यांच्या गर्भात अनुपस्थित थर म्हणजे काय? डिप्लोब्लास्टिक प्राण्यांच्या गर्भात अनुपस्थित थर म्हणजे काय? तर एक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म किंवा मेझोग्लिया. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे मेझोडर्म. आपल्याला माहिती असेल ह्या 3 टाईपचे लेयर्स असतात, एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मेझोडर्म. एक्टोडर्म ही आउटर लेयर असते, मेझोडर्म ही मिडल लेयर असते आणि एंडोडर्म ही इनर लेयर असतात. अशा 3 सिमेट्रीनुसार त्यांच्या लेयर्स असतात आणि त्या लेयर्स कोणामध्ये 2च लेयर प्रेझेंट असतात, जसे की एक्टोडर्म आणि एंडोडर्म. काही काही प्राण्यांमध्ये एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेझोडर्म ह्या तिन्हीही लेयर प्रेझेंट असतात. तर डिप्लोब्लास्टिकमध्ये मेझोडर्म ही लेयर अनुपस्थित असते, म्हणजेच अब्सेंट असते. म्हणजेच त्यांच्यामध्ये फक्त एक्टोडर्म किंवा एंडोडर्म ह्या 2च लेयर आढळतील. त्यानंतरचा प्रश्न आहे उत्क्रांतीच्या काळात खरे कोइलॉम पहिल्यांदाच कोठे दिसले? तर उत्क्रांतीच्या काळामध्ये खरे कोइलॉम कोठे दिसले? चोरडाटा, ॲनेलिडा, एन्सेलिमिंथेस आणि एकाइनोडर्मेटा. तर बरोबर उत्तर आहे ॲनेलिडा. ॲनेलिडा हे कोइलॉम पहिल्यांदाच दिसले.
त्यानंतर गर्भाच्या विकासादरम्यान नोटोकॉर्ड शरीराच्या कोणत्या बाजूला तयार होतो? गर्भाच्या विकासादरम्यान नोटोकॉर्ड म्हणजे आपला पाठीचा कणा. तर बघा, अ पार्श्व, व्हेंट्रल, क पृष्ठीय आणि द्विपक्षीय. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पृष्ठीय. पृष्ठीय म्हणजे पाठीच्या भागेला. ओके, गर्भाच्या विकासादरम्यान सुद्धा नोटोकॉर्ड शरीराच्या पाठीच्या भागेलाच असतो, पृष्ठीय भागालाच असतो. ओके, व्हेंट्रल म्हणजे जिथं आपला गळा आहे तो व्हेंट्रल साईड आणि डॉर्सल म्हणजे आपला पाठीचा कणा. ओके, बॅक साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे. धन्यवाद मित्रांनो.